महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. बंद कारखान्यात दारूचा महाभंडार. म्हसावत पोलिसांचा धडाकेबाज छापा. विदेशी मद्यासह तब्बल 3 कोटींचा मुद्देमाल जप्त. गुजरातमध्ये जाणारा कोट्यावधींचा विदेशी मद्यसाठा पोलिसांनी पकडला. 14 वाहने, ट्रक आणि कंटेनरसह मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यातील मद्य तस्करी विरोधातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कारवाईत म्हसावत पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. शहादा तालुक्यातील जावदा तर्फे बोरद येथील बंद पडलेल्या जिनिंग अँड प्रेसिंग कारखान्यावर टाकलेल्या धाडीत तब्बल 3 कोटी रुपयांचा विदेशी मद्यसाठा, वाहने आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. महाराष्ट्रातून गुजरातमध्ये अवैधरित्या विदेशी मद्याची तस्करी करण्याचा हा मोठा डाव पोलिसांनी वेळेत उधळून लावल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जावदा तर्फे बोरद गावाजवळील हरिओम फायबर प्रायव्हेट लिमिटेड जिनिंग अँड प्रेसिंग या बंद पडलेल्या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर विदेशी मद्याचा साठा करण्यात आल्याची गोपनीय माहिती म्हसावत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांना मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर त्यांनी विशेष पथकासह तातडीने कारखान्यावर धाड टाकली. कारखान्याची कसून तपासणी केली असता परिसरात उभ्या असलेल्या 14 चारचाकी वाहनांमध्ये विदेशी मद्याचा मोठा साठा आढळून आलाय. याशिवाय आयशर कंपनीचा ट्रक आणि टाटा कंपनीचा कंटेनर यामध्येही विदेशी मद्याचे खोके भरलेले असल्याचे उघड झाले. पोलिसांनी सर्व वाहने ताब्यात घेत मद्यसाठ्याची मोजणी सुरू केली आहे. दुपारपासून सुरू झालेली ही प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. प्राथमिक अंदाजानुसार विदेशी मद्य 14 चारचाकी वाहने, ट्रक, कंटेनर आणि इतर मुद्देमाल असा सुमारे 3 कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय. जप्त साठ्यात विविध नामांकित कंपन्यांच्या विदेशी मद्याच्या बाटल्या तसेच मोठ्या प्रमाणावर बिअरचा समावेश असल्याचे समोर आले. मात्र मोजणी सुरू असल्याने कोणत्या ब्रँडचे किती पेट्या जप्त करण्यात आल्या याची अधिकृत माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाली नव्हती. या प्रकरणात जप्त करण्यात आलेला विदेशी मद्यसाठा नेमका कोणाचा आहे, तो कुठून आणण्यात आला, गुजरातमध्ये कोणाकडे पाठविण्याची तयारी होते आणि या संपूर्ण तस्करी रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आहे याचा सखोल तपास म्हसावत पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे आंतरराज्यीय मद्य तस्करीच्या मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही धाडसी आणि नियोजनबद्ध कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार मुकेश राठोड, दादाभाई साबळे, विकास कापुरे, अजय पवार, युवराज रावताडे, उमेश पावरा, राकेश पावरा, धीरसिंग वडवी, दीपक पाटील, प्रवीण पवार तसेच अन्य पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली. या कारवाईमुळे नंदुरबार जिल्ह्यातील मद्य तस्करी विरोधातील पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक कारवाई मानली जात असून मद्य तस्करांचे धाबे दणाणले आहेत. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, शहादा.